नमस्कार ताई दादांनो. चला तर मग आज काहीतरी असं चमचमीत पण खायचं, स्पायसी पण खायचं आणि जास्त तेलकट पण नको. तर ही डिश तुमच्यासाठी. तर इथे आहे ना पोपटी कलरच्या मिरच्या असतात ना, ते घेतलेल्या आहे कटिंग करून उभ्या. आणि 2 ते 3 लसणाच्या कांड्या आहे ना सोलून त्या पाकळ्यांचं आहे ना आपण खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे थोड्या थोड्या. आणि इथे तेलामध्ये आहे ना जिरे, मोहरी छान तडतडून द्यायची आहे. त्याच्यानंतर लसूण ॲड करायचं आहे. लसूण पण छानपैकी सोनेरी कलर होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा आहे ना हळद पावडर ॲड करायची आहे. हे पहा, हळद पावडर ॲड केली की छान परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ना 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला हे आपण त्याच्यात ॲड करायचं आहे. ते छान परतून घ्यायचं आहे. आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ना त्या त्याच्यात ॲड करायच्या. त्या पण छानपैकी असे परतून घ्यायच्या. आणि अर्धा कप पाणी त्याच्यात ॲड करायचं. म्हणजे मिरच्या थोड्या जाड सालीच्या असतात ना त्या पण छान शिजल्या जातात. आणि परतून घ्यायच्या. 1-2 ते 3 मिनटं आहे ना कमी गॅसवर झाकण ठेवून द्यायचं. पाणी पूर्ण आटेपर्यंत मिरच्या पण शिजतात. अशा छोट्या छोट्या रेसिपी पाहण्यासाठी आहे ना नक्की माझ्या चॅनलला फॉलो, लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि ज्या ताईदादांनी माझ्या चॅनलला फॉलो केलेलं आहे ना त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. हे पहा किती सुंदर अशा ह्या मिरच्या शिजलेल्या आहे आपल्या. तर आता आहे ना आपण याच्यात आहे ना एक अर्धी वाटी आहे ना बेसन पीठ ॲड करायचं आहे. आणि चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचं आहे. हे पहा छानपैकी मस्त परतून घ्यायचं आहे. आता बेसन पीठ ॲड करायचं आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे. असे काहीतरी वेगळी पण चवीला लागते ही मिरची. आणि वरण भातासंग तर खूप छानच आहो. हे पहा छानपैकी मस्त अशी परतून घ्यायची. आणि परत 1-2 ते 3 मिनटं आहे ना कमी गॅसवर झाकण ठेवून द्यायचं आहे. जेणेकरून जे बेसन पीठ आहे ना ते पण मस्तपैकी आपलं त्याच्यात शिजून निघणार आहे वाफेवर. हे पहा भन्नाटच असे, कलरला पण भन्नाट, चवीला पण भन्नाट. तुम्हाला लागलंच तर याच्यावर अर्धं पिळलं तरी काही हरकत नाही. हे पहा किती मस्तच असं. प्लीज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका मैत्रिणींनो. आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.